टिळकजी किती जरी त्रास झाला तरी बबन दादांचा काय प्रचार कधी केला नाही. किती जरी त्रास झाला तर त्या विचाराच्या लोकांबरोबर कधी जाण्याचं काम केलं नाही. आज खरं तर दीपक पाटलांनी सांगितलं घोडची उंची वाढवायची होती, विसापूरची उंची वाढवायची होती, त्या ठिकाणी आमची साखळाची योजना करायची होती, माणिकडो डिंबे बोगद्याचं विषय मार्गी लावायचा होता. पाटील या सगळ्या प्रकल्पाची उंची वाढवता त्यांची उंची इतकी वाढली की त्यांना खालचे कार्यकर्ते दिसायचेच बंद. आज सहज सांगतात बोलताना म्हणले आम्ही एका लग्नात होतो, माझंच नाव घेतलं, म्हणले राहुल मी आता तालुक्यातल्या सगळ्या रस्त्यांसाठी, म्हणजे नवीन जे झालेले रस्त्यांचा विषय नाही, नगर दौंड रस्ता झालाय त्याचा विषय नाही, काष्टीकडून आढळगाव आपण भावडीकडे जाणारा रस्ता झालाय त्याचा विषय नाही, जे नवीन रस्ते आहेत त्या नवीन रस्त्यांसाठी त्यांनी सांगितलं की मी 2000 कोटी रुपये आणले. मग मी टिळकजी माझ्यापाशी होते, म्हणलं टिळकजी 50 लाखाला 1 किलोमीटरचा रस्ता होतो. मग जर 50 लाखाला 1 किलोमीटरचा रस्ता झाला तर 2000 किलोमीटरचे मोहनराव रस्ते किती झाले? 4000 किलोमीटरचे. मग मी म्हणलं आपलं 4000 किलोमीटरचा जर आपल्या तालुक्यात रस्ता करायचा असेल तर रस्ते कोणते कोणते ते तर शोधून काढावं लागतील. म्हणून सहज मी नेटवर सर्च केलं की जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी हे भारताचं आपलं सगळ्यात मोठं टोक. या दोन टोकाचं जर अंतर आपण मोजलं, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मी तुम्हाला सांगतो, गुगलमध्ये जा आणि टाका जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी अंतर टाका, 3500 किलोमीटरचं अंतर बसतं. आणि आपल्या विद्यमान आमदारांनी रस्ते किती मंजूर करून म्हणजे 4000 किलोमीटरचा रस्ता मंजूर करून आला. म्हणलं राहिलेले 500 की अमेरिकन नेऊन टाकायचे का, हा सुद्धा प्रश्न माझ्याकडं. म्हणजे फक्त बोलायचं, रिटून बोलायचं, खोटं बोलायचे, दिवस काढायचे. आता तुम्हाला सांगतो की जशी जशी निवडणूक जवळ येईल तसे तसे ते काय सांगतात, आता मी ठणठणीत. अरे 5 वर्ष आमचे लाकडं झाले तेव्हा तुम्ही कुठं होते? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करणं गरजेचं. आमच्या बोगद्याचं काय झालं, आमच्या साखळ्याच्या योजनेचं काय झालं, आमच्या घोडच्या पाण्याचं काय झालं, याचा विचार तुम्ही कधी घेणार आहेत? आम्हाला विसापूरच्या आमच्या चिंबळ्याच्या पाटरवाडीच्या तळ्यामध्ये पाणी पोहोचत नाही, याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी कधी करणार? म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून उद्याच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय. आणि या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बरोबर जर आपण उभा राहिलो तरच आपले प्रश्न सुटतील, हा विचार सर्वसामान्य माणसांनी मला त्या ठिकाणी दिला. आणि म्हणून जेवढ्या अडचणी आल्या तेवढ्या सगळ्या अडचणींना सामोरे जायचा निर्णय घेतला आणि आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर उभं राहण्याचं काम केलं. येऊ द्या असे लय वार येणारे, काय काळजी करू नका, 2 मिनिटात मी या ठिकाणी भाषण संपवतो. म्हणून खरं तर कितीही वारं वावदळ आलं, किती अडचणी आल्या तरी सर्वसामान्य माणसांची ताकद आज जशी पवार साहेबांच्या पाठीशी आहे तशी तुमच्या सगळ्यांची ताकद माझ्या पाठीशी आहे. आणि हीच ताकद बरोबर घेऊन उद्याच्या काळात आपल्याला ही विधानसभेची निवडणूक आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने करायची आणि हाच विचार घेऊन आपल्याला उद्याच्या निवडणुकीला जायचं. एवढंच खरं तर ह्या निमित्ताने सांगतो, आपण सर्वजण या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचं स्वरूप महामेळाव्यामध्ये करण्यासाठी उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्या